ज्योतिताई पंडित बद्दुरकर. ॲक्च्युली मी आंदेकरांची मुलगी आणि ज्यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान केलं जातं ते माझे काका. आणि मला तुम्ही आत्ता जी संधी दिली बोलण्यासाठी त्यासाठी मी पहिल्यांदा तुमचे धन्यवाद मानते, कारण हे खूप गरजेचं होतं. गेली आता 41 वर्ष आपलं हे रक्तदान शिबिर चालतं आहे आणि हे जे काय घडतं आहे ना, हे केवळ एक आंदेकर कुटुंब नाही करत आहे. आमच्या काकांच्या हस्ते जे काय कार्य झालं ते असताना तर त्यांच्या त्या सहकार्यानी मदतीने जे लोक प्रेरित होतात त्या लोकांनी हे रक्तदान शिबिर सुरू केलं ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर ही परंपरा सुरू झाली आहे आणि अशी झाली आहे की जो येतो ना तो हार्डली येतो. आम्ही फक्त जाहीर करत असतो की रक्तदान शिबिर आहे आणि आज म्हणजे माझे भाऊ असू दे, त्यांचे मित्र असू द्या किंवा सहकार्य कोणी असू द्या, त्यांच्यामुळे आणि त्यांच्या जो काही रक्तदान शिबिराचं 41वं वर्ष आहे. तसे आपण अति तातडीचे पण हे देतो, कॅम्प देतो. त्यामुळे तसा बघायला गेला तर जवळजवळ एक 60-70 वेळा आपण ब्लड कॅम्प भरून लोकांना हे केलेलं आहे. तर जवळजवळ 1000 बॅग आपण करायचा प्रयत्न असतो आणि आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे आपण ते अचिव्हमेंट पास करतो. आणि साधारण नाही, हे 41 वर्ष आहे कंटिन्यू. जेव्हापासून आमचे काका गेले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हे रक्तदान शिबिर भरवत असतो. त्यांच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांची गर्दी असते. निरोप मिळो न मिळो ह्या तारखेला ह्या दिवशी सगळेजण हजर असतात आणि जवळजवळ सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 7पर्यंत हा प्रकल्प सुरू असतो. मी तर म्हणाल की ह्या अशा सगळ्यांच्या आशीर्वादानेच आणि त्यांच्या शुभेच्छांनीच हे 41वं वर्ष आपण पूर्ण करतो आहे. तसं बघितलं तर खूप मोठे मोठे कॅम्प होतात, परंतु अशी कंटिन्युटी कुठं नसते. हे सगळे श्रेय मी आमच्यावर जे श्रद्धा ठेवून, आमच्या काकांवर जे श्रद्धा ठेवून इथे येतात त्यांना देतो. हे यश आमचं नसून त्या प्रत्येक रक्तदात्याचं आहे, जो रक्तदाता आजपर्यंत कंटिन्यू आमच्या मागं उभं राहून रक्तदान करायला येतो. मी या कार्यक्रमातून त्यांना आवाहन करतो की स्वइच्छेने रक्तदान करा. ज्याप्रमाणे मतदान करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे रक्तदान करणे आवश्यक आहे असं मला सगळ्यांना सांगूशी वाटतं. 41 वर्ष झाली रक्तदान शिबिर करतोय. आमचे चुलते जाऊन 42 वर्ष झाली, ते गेल्यानंतर 41 वर्ष झाले आम्ही रक्तदान शिबिर करतोय. हे असे नवीन कार्यकर्ते हे जे यांचे वडील, त्यांचे आजोबा, हे यांच्यापासून जे काही चालत आलं आहे त्याच्यामुळं हा कार्यक्रम सक्सेस होतो आहे. आणि ही असंच पुढं या पिढीने आम्हाला सहकार्य करावं असंच. गेल्या 41 वर्षापासून सातत्याने नित्य नियम न मोडता हा कार्यक्रम कंटिन्युअस चालू आहे. ज्याच्यात आजचे लेटेस्ट जनरेशन आहे त्यांचा खूप सुंदर आणि चांगला प्रतिसाद आहे. आणि मेन म्हणजे 41 वर्षापासून जे कंटिन्युअस इथं ब्लड डोनेट करतात तर नित्य नियमाने एकही वर्ष गॅप न देता न चुकता व्यवस्थित ब्लड घेऊन आठवणीने या कार्यक्रमाचा लाभ देतात आणि आपल्या याच्यात सहभाग करतात. शिवभक्त कैलासवासी बाळू अण्णा आंदेकर यांच्यावर जो असंख्य प्रेम करणारा जनसमुदाय आणि रक्तदान हे सर्वोत्कृष्ट श्रेष्ठ दान आहे. आज जगाच्या पाठीवर कुठेही गेले तर तुम्हाला रक्ताची कुठं फॅक्टरी दिसत नाही. एका रक्ताच्या थेंबाने एक माणसाचा जीव वाचतो. आज रक्तदान कुठेही तयार करता येत नसल्यामुळे रक्तदान करणं खूप गरजेचं आहे. आणि बाळू अण्णा आंदेकर यांनी जे समाजासाठी कामं केली तेच कामाचा वारसा त्यांची आज पुढची पिढी जोपासत आहे. त्याचा आज आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि आज कुठल्याही राजकीय पक्षांनी जरी रक्तदान घेतलं, शिबिर घेतलं तर एवढा जनतेचा प्रतिसाद, एवढा उत्तुंग प्रतिसाद कधी लाभत नाही. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 या टायमिंगमध्ये
अतिशय गर्दी, म्हणजे इथं थांबायला जागा नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान होतं आहे. तर मी त्यांना शुभेच्छा देतो आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने आणि त्यांचं मनापासून आभार